दादर रेल्वे स्थानकावर त्या ठिकाणी ऋत्विक आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। ऋत्विक, दादर रेल्वे स्थानकावर सध्या काय स्थिती आहे? नक्कीच वृषाली, मी सध्या दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर उभा आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो ही सध्या गर्दी सुरू आहे। कल्याण या स्थानकापर्यंत जाण्यासाठी येथे दादर येथे सर्व हे प्रवासी थांबलेले आहेत। जवळपास 20 ते 30 मिनिट झाले हे सर्व प्रवासी येथे थांबले असून त्यांचा अनेक मिनिटांपासून खोळंबा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तसेच दृश्यांमध्ये पाहू शकतो मोठी गर्दी आपल्याला दिसून येते आणि आपल्यासोबत काही नागरिक देखील आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकं काय तुमचं डेलीचं शेड्यूल आहे आणि सध्या मेगा ब्लॉकचा काय फरक पडला? मेगा ब्लॉक असतो ना, रोजचा रविवारचा मेगा ब्लॉक असतो आणि पब्लिकला जायला यायला घुसायला पण जागा मिळत नाही। आणि या आज कुठे मेगा ब्लॉक आला? संडे और मंडे असतो, संडेला असतो एव्हरी डे। आता हे फ्रायडेला कसं आलं इकडे? आता जो विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता मोठी प्रवाशांची गर्दी आपल्याला दिसून येते। तुमचा नेमकं डेली शेड्यूल काय? तुम्ही किती उशीर झाला? मी आता 1 तास झाला इथे उभा राहून, गाडी नाही आहे इकडे। रोजचे येतो आम्ही, आज पब्लिक एवढा येणं मेगा ब्लॉक आज कसा फ्रायडेला आला, संडेला येतो, असं झालं आहे। आपण काही आणखी प्रवाशांशी बोलणार आहोत। नेमकं किती वेळ झाला तुम्ही इथे थांबलेला आहात? आणि अर्धा तास मी इथे थांबलेलो आहे, गाडी नाही, लोक परेशान आहे। मेगा ब्लॉक 3-3 दिवस कसं करणार लोक? तुम्हीच विचार करा ना दादा। रेल्वेमुळे आम्हाला किती त्रास आहे। लोक थांबतात, गाडी पडतात खाली, चालू गाडीमध्ये चढतात, गाड्या उशिरा येतात। आता 3 दिवस मेगा ब्लॉक म्हणजे काय करणार लोक? पब्लिक काय करणार? परेशानी आहे, तर विचार करायला पाहिजे सरकारने। आपण पाहू शकतो नागरिकांच्या आपण भावना जाणून घेतल्या। मध्य रेल्वेवरील घेतलेल्या ब्लॉकमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद ऋत्विक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बस स्थानकावरची दृश्य जी आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहे। अतिरिक्त बसेस ज्या आहेत त्या सोडल्या जात आहेत। बेस्ट प्रशासन जे आहे ते पुढे सरसावलेलं आहे प्रवाशांच्या मदतीसाठी। मध्य रेल्वेवर 3 दिवसांचा विशेष